हॅलो डिअर स्टुडंट्स, बेसिक कन्सेप्ट्स ऑफ सायन्सच्या आजच्या चौथ्या व्हिडिओमध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये जो पार्ट बघितला तोच पार्ट कंटिन्यू करणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं होतं? आपण पाहिलेले होते मेटल्स आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. त्यात काही स्पेसिफिक मी प्रश्न तुम्हाला विचारलेले होते. बऱ्याच जणांनी त्याची खूप छान उत्तरं देखील दिलेली आहेत. चला आता आज बघूयात आपल्या पुढच्या पार्टकडे, दॅट इज नॉन मेटल्स. नॉन मेटल्स काय आहेत आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज काय आहेत. मेटल्सच्या प्रॉपर्टीज एकदा तुमच्या लक्षात राहिल्या की नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टीज ह्या त्याच्या एक्झॅक्टली उलट आहेत हे तुमच्या लक्षात येते. जसं की मेटलची जी पहिली कॅरेक्टरिस्टिक आपण काय बघितली होती की मेटल्स आर मॅलिएबल. सो नॉन मेटल्स त्याच्या उलट म्हणजे नॉन मेटल्स आर नॉन मॅलिएबल. मॅलिएबलचा अर्थ काय? दे कॅन बी बीटन इनटू थिन शीट्स असं आपण बघितलेलं होतं मेटल्सच्या बाबतीत. सो इथं नॉन मेटल्सचे मात्र पातळ पत्रे, नॉन मेटल्सना ठोकून त्यांचं रूपांतर पातळ पत्र्यामध्ये करता येत नाही. दे कॅनॉट बी बीटन इनटू थिन शीट्स. त्यानंतर नॉन मेटल्स आर नॉन डक्टाईल म्हणजे त्यांच्या वायर्स देखील बनवू शकत नाहीत. त्यानंतर नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. सगळं उलट मेटल्सच्या, परंतु त्याला काही अपवाद आहेत. जसं की डायमंड हा आहे गुड कंडक्टर ऑफ हीट. डायमंड फक्त हीटचा कंडक्टर आहे बट इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर आहे. डायमंड आणि ग्रॅफाइट हे कार्बनची दोन ॲलोट्रॉप्स आहेत. ॲलोट्रॉप्स म्हणजे कार्बनचे ॲटम्स दोन वेगवेगळ्या पद्धतीनं जोडले जातात आणि सेम कार्बनपासूनच डायमंड पण बनलाय आणि ग्रॅफाइट देखील बनलाय, परंतु त्यांच्यामध्ये असणारी ॲटम्सची रचना ही वेगवेगळी असल्या कारणानं त्यांच्या प्रॉपर्टीज टोटली वेगळ्या आहेत. जसे की डायमंड हा गुड कंडक्टर ऑफ हीट आहे बट बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. त्याच्या उलट ग्रॅफाइट मात्र गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. त्याचा एक एक्सपेरिमेंट पण आहे 9th स्टँडर्डच्या तुमच्या बुकमध्ये. जे स्टुडंट्स आता जे 10वीला आहेत आणि तुम्ही जे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला 9वी मधला तो एक आठवतो का बघा? एक ॲक्टिव्हिटी होती, पेन्सिल होती. पेन्सिलचे दोन एंड्सना वायर जोडायची होती आणि लाईट ग्लो होतो का, तो एक ॲक्टिव्हिटी होती बघा आपल्याला कार्बनच्या चॅप्टरमध्ये. सो ती जी पेन्सिल असते दॅट पेन्सिल इज मेड अप ऑफ ग्रॅफाइट आणि ग्रॅफाइट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि म्हणून त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. त्यानंतर नॉन मेटल्स आर नॉन लस्ट्रस म्हणजे नॉन मेटल्सना शाईन नसते, चकाकी नसते. अगेन त्याला अपवाद आहे आयोडीन आणि डायमंड. डायमंड तर सगळ्यांना माहीत असेलच, परंतु आयोडीन हा देखील नॉन मेटल्स असा आहे की जो शाईन करतो विच इज लस्ट्रस. त्यानंतर नॉन मेटल्स आर जनरली सॉफ्ट. अगेन त्याला अपवाद आहे डायमंड विच इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. डायमंड हा सगळ्यात हार्डेस्ट असा नॅचरल सबस्टन्स आहे. नॉन मेटल्स मे बी सॉलिड, लिक्विड और गॅसेस ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर म्हणजे आपलं जे कॉमन टेम्परेचर आहे त्याला आपण रूम टेम्परेचर म्हणतो. सो मेटल्स जनरली सॉलिड स्टेटमध्ये असतात असं आपण बघितलेलं होतं. नॉन मेटल्स मात्र सॉलिड, लिक्विड किंवा गॅशियस कोणत्याही स्टेटमध्ये असू शकतात. फॉर एक्झाम्पल काही नॉन मेटल्स जसं की कार्बन, बोरॉन, फॉस्फरस हे सॉलिड स्टेटमध्ये आहेत. ब्रोमीन हा नॉन मेटल आहे जो लिक्विड स्टेटमध्ये आहे आणि गॅशियस स्टेटमध्ये जे आहेत ऑक्सिजन आणि क्लोरीन ह्यासारखे अजून बरेचसे आहेत नॉन मेटल्स. तुम्ही त्याच्यामध्ये नावं ॲड करू शकता, मला नावं तुम्ही सांगू शकता की हे मॅडम हा नॉन मेटल सॉलिड स्टेटमध्ये अजून आहे किंवा हा नॉन मेटल गॅशियस स्टेटमध्ये आहे. मोस्टली ब्रोमीन हा एकमेव लिक्विड असा स्टेटमध्ये आहे, परंतु गॅशियस आणि सॉलिड स्टेटमध्ये मात्र तुम्ही अजून बरीचशी नावं ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर नॉन मेटल्स हॅव कंपॅरेटिव्हली लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. अगेन एक्सेप्ट ग्रॅफाइट आणि डायमंड, बिकॉज डायमंड हा तर हार्डेस्ट सबस्टन्स आहे, त्यामुळे त्याला मेल्ट करायला आपल्याला खूप जास्त हीट ही द्यावी लागणार आहे. म्हणून डायमंड आणि ग्रॅफाइट ह्यांचे जे मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट्स आहेत ते कंपॅरेटिव्हली हाय आहेत. नॉन मेटल्स आर हॅव्हिंग लो डेन्सिटी. नॉन मेटल्स आर नॉट सोनोरस म्हणजे त्यांना तुम्ही स्ट्राईक केलं तर त्यांच्यामधून मधुर असा आवाज येणार नाही किंवा जे रिंगिंग साऊंड जो म्हणतो आपण तसा नॉन मेटल्समधून येत नाही. ह्या काही प्रॉपर्टीज झाल्या नॉन मेटल्सच्या. नेक्स्ट जो पार्ट आहे इट इज मेटॅलॉइड. मेटॅलॉइड हे दोन्हीही नॉन मेटल्स आणि मेटल्स दोघांच्या प्रॉपर्टीचं कॉम्बिनेशन दाखवतात. बरेचदा हे जे मेटॅलॉइड्स आहेत ते नॉर्मल कंडिशन्सना
काही म्हणजे त्यांचे काही गुणधर्म हे मेटल सारखे असतात आणि काही गुणधर्म हे नॉन मेटल सारखे असतात. दोघांचंही कॅरेक्टरिस्टिक्सचं कॉम्बिनेशन ते दाखवतात, म्हणून त्यांना नॉन मेटॅलॉइड्स किंवा सेमी कंडक्टर्स असं देखील म्हटलं जातं. इथं काही एक्झाम्पल्स आहेत. सिलिकॉन, जर्मॅनियम, आर्सेनिक, अँटीमनी, टेल्युरियम हे काही मेटॅलॉइड्स आहेत जे मेटल्स आणि नॉन मेटल्स ह्या दोघांचेही प्रॉपर्टीज दाखवतात. सो इथंपर्यंतचा आपण जो प्युअर सबस्टन्सचा एक चार्ट बघत होतो लास्ट लेक्चरपासून, प्युअर सबस्टन्सना आपण एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स ह्यांच्यामध्ये डिवाइड केलेलं होतं. बघा, तुम्हाला आठवत असेल तर छोटंसं तुम्हाला रिमाइंड होण्यासाठी मी तो चार्ट पुन्हा एकदा दाखवते. आपण असं बघितलेलं होतं की प्युअर सबस्टन्सेस त्यांना आपण 2 ग्रुप्समध्ये डिवाइड केलं. एक म्हणजे एलिमेंट्स आणि दुसरं म्हणजे कंपाऊंड्स. एलिमेंट्सना आपण परत 3 ग्रुप्समध्ये डिवाइड केलं. नॉन मेटल्स, मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. सो इथंपर्यंत आपला आत्ता जो पार्ट बघितला तो हा पार्ट कंप्लीट झाला सगळा एलिमेंट्सचा. आता आपण प्युअर सबस्टन्सची जी पुढची कॅटेगरी आहे दॅट इज कंपाऊंड, त्या कॅटेगरीकडे वळूयात. सो कंपाऊंड कसे तयार होतात, तर 1 किंवा 2 किंवा त्यापेक्षा जास्त एलिमेंट्स जेव्हा केमिकली कंबाईन होतात म्हणजे नक्की काय होतं, तर त्यांच्यामध्ये 3 गोष्टी होऊ शकतात. इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, म्हणजे कोणीतरी एक इलेक्ट्रॉन देतो, कोणीतरी एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, किंवा अजून एक गोष्ट होऊ शकते, दे कॅन शेअर इलेक्ट्रॉन्स. हे जे कंपाऊंड्सचे प्रकार आहेत, आयोनिक आणि कोव्हॅलंट कंपाऊंड, ते मी तुम्हाला शिकवणार आहेच, तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल सांगते. परंतु ह्या पद्धतीनं, ह्यापैकी कुठल्या तरी एखाद्या पद्धतीनं काय होतात, हे कंपाऊंड्स तयार होतात. कंपाऊंड्स तयार होत असताना त्यामध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांचं प्रपोर्शन कसं असतं, फिक्स्ड असतं. एका ठराविक प्रपोर्शनमध्येच हे एलिमेंट्स एकत्र येतात. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, 2 हायड्रोजनचे ॲटम, 1 ऑक्सिजनचा ॲटम एकत्र येतात. दे कंबाईन केमिकली, जसं इथं तुम्हाला दिसतंय. यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं आणि शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्समधून हा जो वॉटरचा मॉलिक्यूल जो आहे तो तयार होतो. सो हे एक एक्झाम्पल झालं. याच्यामध्ये तुम्ही हायड्रोजन म्हणजे वॉटर जेव्हा म्हणता तर त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन असंच नेहमी प्रपोर्शन असतं. हे प्रपोर्शन कधीच बदलत नाही. समजा तुम्ही H2 आणि O2 जर लिहिलं अगेन, तर इथे त्याला वॉटर न म्हणता वेगळंच कंपाऊंड तयार होतं, ज्याला आपण हायड्रोजन पेरॉक्साईड असं म्हणतो. सो एखादा जरी ॲटम इकडे तिकडे झाला तरी वेगळंच कॅरेक्टरिस्टिक असणारं कंपाऊंड हे तयार होतं. मिक्सचरच्या बाबतीत तसं नाही. मिक्सचरमध्ये आपण थोडं इकडे तिकडे झालं तरी त्याच्या काही प्रॉपर्टी चेंज होत नाहीत, परंतु कंपाऊंडमध्ये मात्र स्ट्रिक्टली ठराविक प्रपोर्शनमध्येच ॲटम्स एकत्र येतात आणि हे कंपाऊंड्स तयार होतात. कंपाऊंड्स जे आहेत त्यासाठी आपण म्हणजे ॲटम्स आणि मोलिक्यूल म्हणतो ना, जसं तसं या कंपाऊंड्सना सुद्धा आपण मोलिक्यूल म्हणजे इट इज अ वॉटर मोलिक्यूल असं देखील म्हणू शकतो. कंपाऊंडसाठी तुम्ही मोलिक्यूल हा शब्द देखील वापरू शकता, बिकॉज ह्याच्यामध्ये देखील 2 किंवा त्यापेक्षा जास्त ॲटम्स एकत्र आले. सो O2 तुम्हाला मी सांगेनच पुढे, तो भाग येणारच आहे. सो इट इज वॉटर मोलिक्यूल, O2 मोलिक्यूल, N2 मोलिक्यूल असं देखील तुम्ही इथे शब्द वापरू शकता. त्यानंतर प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंपाऊंड्स. ह्याच्यामध्ये कंपाऊंड्स फॉर्म होत असताना एलिमेंट्स अगेन फिक्स्ड प्रपोर्शनमध्ये एकत्र येतात. हे त्याची महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक. लक्षात काय ठेवायचं, एलिमेंट्स कंबाईन इन अ फिक्स्ड प्रपोर्शन. त्यांचं प्रपोर्शन बाय वेट कधीच बदलत नाही. त्यानंतर तेव्हा कंपाऊंड फॉर्म होत असताना नेहमी केमिकल रिॲक्शन होत असते. केमिकल रिॲक्शन शिवाय कोणतंही कंपाऊंड फॉर्म होत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूली फॉर्म सबस्टन्सेसच्या प्रॉपर्टीज या ओरिजिनल सबस्टन्सच्या प्रॉपर्टीजपेक्षा टोटली वेगळ्या असतात. आता इथेच जर बघायचं झालं, जो आपण वॉटर मोलिक्यूलचं एक्झाम्पल घेतलेलं होतं,
याच्यामध्ये हायड्रोजन जो आहे, दिस हायड्रोजन गॅस इट सपोर्ट्स द प्रोसेस ऑफ बर्निंग असं म्हणूयात आपण, किंवा कंबस्टिबल असा गॅस आहे. ऑक्सिजन हा देखील बर्निंगला सपोर्ट करतो, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. हायड्रोजन बर्निंग किंवा कंबस्टिबल आहे, ऑक्सिजन पण स्वतः बर्न होतो, बर्निंगला सपोर्ट करतो. परंतु ह्या दोघांच्या मध्ये रिॲक्शन होऊन जेव्हा H2O तयार होतो, त्याच्या मात्र तो नायदर सपोर्ट्स बर्निंग, तो बर्निंगला मदत पण करत नाही आणि स्वतः पण जळत नाही. ह्यांच्या दोघांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या, वॉटरच्या प्रॉपर्टीज वेगळ्या. सिमिलरली NaCl जेव्हा आपण म्हणतो, हे सोडियम आणि क्लोरीन ह्या दोन ॲटम्स पासून बनलेला आहे. ह्याच्यामध्ये सोडियम हा हायली रिॲक्टिव्ह असा मेटल आहे. पॉयझन, हायली रिॲक्टिव्ह म्हणजे असा हवेत ओपन ठेवला तरी तो पेट घेईल इतका रिॲक्टिव्ह असतो सोडियम. क्लोरीन हा देखील गॅस आहे, विच इज पॉयझनस गॅस. परंतु त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होऊन जेव्हा NaCl तयार झालं तेव्हा मात्र त्याच्या प्रॉपर्टीज ह्या ना सोडियम सारख्या आहेत ना क्लोरीन सारख्या आहेत. सो कुठलंही केमिकल कंपाऊंड जेव्हा तयार होतं तेव्हा ओरिजिनल सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज ह्या टोटली चेंज होतात. आता कंपाऊंड जे मधले कंपोनंट्स आहेत, त्यातले जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते सेपरेट करण्यासाठी आपण फिजिकल मेथड्स जसं की फिल्ट्रेशन किंवा डिस्टिलेशन किंवा अजून कोणत्या कोणत्या मेथड्स असतात, फिजिकल मेथड्स ऑफ सेपरेशन तुम्ही मला सांगा. एक मी सांगितलं फिल्ट्रेशन, म्हणजे गाळून काढले, दोन सबस्टन्सेस गाळून वेगळे करणे, ह्याला फिल्ट्रेशन म्हणतात. तशा काही अजून मेथड्स तुम्हाला माहीत असतील तर मला कमेंट करून सांगा. कोणतेही कंपाऊंड मधले कॉन्स्टिट्युएंट्स हे अशा प्रकारच्या सिंपल फिजिकल मेथड्स थ्रू सेपरेट आपण करू शकत नाही. त्याच्यासाठी केमिकल मेथड्सचाच वापर करावा लागतो, तरच ते कंपोनंट्स सेपरेट होतात, अदरवाईज नाही. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला विचारला होता बघा प्रश्न, की H2O मधला जो हायड्रोजन आणि ऑक्सिजन मला सेपरेट करायचा आहे तर तो मी सेपरेट करू शकते का? तर त्याचं उत्तर हो, येस असं होतं. तर ह्याच्यामध्ये जेव्हा आपण काही ड्रॉप्स ऑफ ॲसिड, एखादा ड्रॉप ऑफ HCl म्हणा किंवा H2SO4 असे एखादा ड्रॉप तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकला आणि त्याच्यातून इलेक्ट्रिक करंट जर पास केला तर इलेक्ट्रोलायसिस इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिक करंट पास करून, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन करणे. सो इलेक्ट्रोलायसिस या पद्धतीनं आपण H2O मधले हायड्रोजन आणि ऑक्सिजन सेपरेट करू शकतो. दिस इज वन एक्झाम्पल की म्हणजे सिंपल मेथडनं कोणत्याही कंपाऊंड मधले कंपोनंट्स आपण सेपरेट करू शकत नाही. त्यानंतर कंपाऊंड हॅज अ डेफायनाइट मोलिक्युलर फॉर्म्युला. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं होतं, H2O जेव्हा मी वॉटर म्हणेन तेव्हा त्याचा फॉर्म्युला H2O असाच असणार. जेव्हा मी हायड्रोजन पॅरॉक्साईड असं म्हणेन तेव्हा त्याचा फॉर्म्युला H2O2 असेल. प्रत्येक केमिकल कंपाऊंड जे आहे त्याचा ठराविक असा मोलेक्युलर फॉर्म्युला असतो. त्यांचे मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट्स हे ठराविक असतात. म्हणजे असं होत नाही की एक कंपाऊंड घेतलं कोणतं तरी समजा मी, आणि त्या कंपाऊंड म्हणजे तो प्युअर असेल तर त्याचा मेल्टिंग पॉईंट वेगळा, इम्प्युअर असेल तर मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट वेगळं, असं काही असत नाही. त्यांचे मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट्स हे ठराविकच असतात. त्यानंतर कोणतीही केमिकल कंपाऊंड तयार होत असताना आयदर एनर्जी रिलीज होते किंवा ॲब्झॉर्ब होते. ह्या दोन्हीपैकी काहीतरी एक गोष्ट तिथं नक्की होते आणि तरच हे कंपाऊंड जे आहे ते तयार होतं. सो ह्या काही कॅरेक्टरिस्टिक झाल्या कंपाऊंडच्या. आता जे काही मी शिकवून झालंय त्याच्यावरती एक छोटासा प्रश्न आहे तुमच्यासाठी की व्हॉट आर द मेटॅलॉइड्स, आणि 2 एक्झाम्पल्स. आजच्या व्हिडिओमध्ये सगळं झालेलं आहे, त्याच्याचवरती बेस्ड प्रश्न आहे हा. मेटॅलॉइड्स म्हणजे काय, त्याची डेफिनिशन तुम्ही सांगायची मला कमेंट करून, आणि मेटॅलॉइडचे कोणतेही 2 एक्झाम्पल सांगायचे. ठीक आहे, डन एव्हरीवन. सो इथेच थांबूयात. मी थँक्यू म्हणत नाही, गुड बाय म्हणत नाही, टू बी कंटिन्यूड म्हणेन, बिकॉज ह्याच्या पुढचा पार्ट आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. टिल देन गुड बाय, ऑल द बेस्ट, थँक्यू.